काल परभणी येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील जे काही संविधानाची प्रत आहे त्या प्रतीची तोडफोड एका विध्वंसक माणसानं त्या ठिकाणी केली आणि ही संविधानाच्या प्रतीची तोडफोड म्हणजे निश्चितपणानं या ठिकाणी न्याय, बंधुता आणि समता हे तत्त्व देणाऱ्या घटनेच्या शिल्पकाराच्या या पुतळ्याचा अवमान म्हणजे निश्चितपणानं ही लाजिरवाणी बाब आहे। याच्या पाठीमागं जी काही शक्ती असेल किंवा जी काही व्यक्ती असेल तिचा प्रशासनानं निश्चितपणानं शोध घेऊन त्या शक्तीचा कायमचा बिमोड करण्याची या ठिकाणी गरज आहे। अन्यथा समाजामध्ये अशा प्रकारच्या शक्ती सतत काम करून या ठिकाणचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील, म्हणून शासनाने त्वरित पावलं उचलून या गोष्टीच्या पाठीमागं जे काही लोक असतील त्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना कडक शासन त्या ठिकाणी करावं, एवढी परतूर तालुक्यातल्या सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी आमचं नम्र आवाहन शासनाला आहे। धन्यवाद। काल परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाच्या प्रतीची एका जातीवादी आणि मनोवादी इस्माने तोडफोड केली। त्या घटनेचा आम्ही परतूर येथील आंबेडकरी संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत। ज्या संविधानावर आपण आज चालत आहोत त्या संविधानावर आमदार, खासदार, मंत्री झालात, त्या प्रतीची आज तोडफोड होती आहे। ही घटना एकदम निषेध करणारी आहे, तीव्र निषेध करणारी। या आरोपीला कडक शासन करून तात्काळ त्याला फाशी देण्यात यावी आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आंबेडकरी संघटनेची मागणी आहे। आणि आज रोजी परतूर येथील सर्व आंबेडकरी संघटनेने शांततेरीतीने SDM कार्यालयावर निवेदन दिलं आहे, तरी तात्काळ शासनाची दखल घ्यावी आणि आरोपीला कसं शासन करण्यात येईल ही सर्व आंबेडकरी संघटनेची मागणी आहे आणि सर्वांच्या वतीने या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। थँक्यू। भारतीय संविधान हे भारतीय सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे आणि हे भारताला मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे हे भारतीय संविधानामुळेच त्याला सार्वभौमत्व मिळालेलं आहे। एक अस्तित्व, एक देशाचं अस्तित्व म्हणून संविधानामुळे त्याला मिळालेलं आहे। या संविधानावर होणारा हल्ला किंवा या संविधानाची होणारी विडंबना किंवा या संविधानाची होणारी अवहेलना ही देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि हाच गुन्हा परभणी येथील एका माथेफिरूने केलेला आहे आणि या माथेफिरूला भारतीय संविधानाच्या सार्वभौमत्वावर हल्ला केल्याचा त्याच्यावर गंभीर आरोप ठेवून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा पद्धतीची परतूर तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व पक्षांची, सर्व कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे। त्याला त्वरित फाशी देण्यात यावी। त्याचा जो त्याच्यावर असणारा जो देशद्रोहाचा गुन्हा आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि शक्य तितक्या लवकर त्याला फाशीची शिक्षा या ठिकाणी देण्यात यावी, जेणेकरून समाजामधील सौहार्द, सर्व धर्म समभाव या ठिकाणी टिकून राहील। त्याने केलेला हल्ला हा सार्वभौमत्वावरच नाही तर या ठिकाणच्या धर्मनिरपेक्ष आणि शांततेने राहणाऱ्या सर्व देशवासियांवर केलेला हल्ला आहे असं गृहीत धरून त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी परतूर तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनतेची या ठिकाणी मागणी आहे। झालेल्या परभणी या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे काही संविधानाची पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे त्याची तिथल्या काही जातीवादी आणि माथेफिरू कंटकाने बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली आहे। याचा आम्ही आज सर्व पक्षाच्या वतीने आणि जालना जिल्ह्याच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करत आहोत। परंतु देशामध्ये जे काही आमदार, खासदार या ठिकाणी निवडून गेले आहेत ते बंगाल या ठिकाणी झालेल्या काही हिंदूवर अन्याय ज्या झालेला आहे त्याचा निषेध करत आहेत। त्याबाबत आम्ही त्यांच्यासोबत आहोत। परंतु ज्या भारतीय घटनेवर या ठिकाणी खासदार, आमदार होतात, परंतु हे कुठलेही आमदार, खासदार या ठिकाणी या झालेल्या घटनेचा निषेध करीत नाहीत। म्हणून ह्या आमदार, खासदारसुद्धा मी या ठिकाणी तीव्र निषेध करतो, जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा तुम्ही सुद्धा आव्हान करत आहात। एवढा मोठा निषेध या ठिकाणी महाराष्ट्रात होत आहे, परंतु एकही आमदार, खासदार या ठिकाणी बोलायला तयार नाही। म्हणून इथल्या सर्व महाराष्ट्रातल्या आमदार, खासदारचा मी सुद्धा जाहीर निषेध करतो आणि संविधानाची शपथ घेतात, परंतु संविधानावर ज्यावेळेस हल्ला होतो कुठलाही आमदार, खासदार या ठिकाणी बोललं जात नाही। ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। म्हणून
या झालेल्या प्रकाराचा मी निषेध करतो आणि शासनाने याची त्वरित दखल घ्यावी. नसता आंबेडकरी जनतेच्या वतीने आम्ही या परतूर तालुक्यामध्ये तीव्र असं आंदोलन करू. धन्यवाद.